नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तब्बल 21 तास इराण आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू होती आणि ही चर्चा फिसकटली आहे. अमेरिका आता इराणवर सगळ्यात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे जग हादरलं आहे आणि आता पाकिस्तान युद्धामध्ये उतरेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या आखातामध्ये नेमकं चाललंय काय हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधनं करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की एक तर 2 आठवड्यांची शस्त्रसंधी, युद्धसंधी ही अमेरिका आणि इराणमध्ये झाली. म्हणजे 14 दिवस 2 आठवडे युद्ध होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जगाने देखील एक निश्वास सोडला. असं होतंय, असं ठरतंय न ठरतंय तोच इस्रायलनं मात्र इराणवर हल्ला केला, लेबनॉनवर हल्ला केला. तो तर इतका भीषण होता की या हल्ल्यामध्ये सामान्य नागरिक हे जवळपास 300च्याहून अधिक सामान्य नागरिक या हल्ल्यामध्ये मारले गेले. इतका मोठा हल्ला हा इस्रायलनं लेबनॉनवर केला. आता युद्धाच्या दृष्टीनं म्हणजे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं म्हणूयात किंवा इराणच्या ज्या काही अटी असतील, अमेरिकेच्या ज्या काही अटी असतील, त्या अटींच्या दृष्टीनं युद्धाच्या दृष्टीनं काय मार्ग काढता येईल यासाठी पाकिस्ताननं मध्यस्थी केली आणि इस्लामाबादमध्ये म्हणजे पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणली. ही चर्चा परवाच्या दिवशी जी सुरू झाली, तब्बल 21 तास ही चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मात्र ही चर्चा फिसकटल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे की पूर्णतः ही चर्चा असफल ठरलेली आहे. म्हणजेच एक वेळ पाकिस्तान ज्या पद्धतीची मध्यस्थी करायला गेलेला होता ती देखील असफल ठरलेली आहे आणि इराण आणि अमेरिकेमधले ज्या काही त्यांच्या प्रमुख अटी होत्या या दोन्ही देशांनी साफ नाकारून टाकलेल्या आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? बरं, खरं तर या चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं होतं, कारण ही चर्चा जर सफल झाली तर मात्र जगावर जे काही आज एक टेन्शन जे घोंगावत आहे ते कमी झालं असतं. त्यामुळे जगाचं लक्ष या चर्चेकडे होतं, पण तसं झालं नाही. 21 तास चाललेली चर्चा असफल झाली. आता या चर्चेमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील काही पूर्णतः बाहेर आलेला नाही आहे, पण ज्या गोष्टी या तज्ज्ञांच्या सगळ्या याच्यातनं आपल्याला समजत आहेत त्यानुसार जे महत्त्वाचे 2 ते 4 मुद्दे होते, अमेरिकेचेही होते इराणच्या बाबतीमध्ये, इराणचेही होते अमेरिकेच्या बाबतीमध्ये, हे महत्त्वाचे मुद्दे दोन्ही देशांनी साफ धुडकावून लावलेले आहेत. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? म्हणजे जर आपण इराणच्या अटी बघितल्या तर इराणने कोणत्या महत्त्वाच्या अटी टाकलेल्या होत्या? एक म्हणजे इराणवर जे आर्थिक निर्बंध अमेरिकेनं लादलेले आहेत हे आर्थिक निर्बंध तुम्ही तत्काळ उठवा किंवा पूर्णतः उठवा. आज गेली 10 वर्ष अमेरिकेनं इराणवर आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. आता ऑइल तेलांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही शिथिलता केलेली आहे, पण बाकीच्या बाबतींमध्ये जे काही आर्थिक निर्बंध आहेत ते उठवण्याची मागणी ही इराणने केलेली आहे. ही त्यांची महत्त्वाची अट होती, ती मात्र अमेरिकेकडून साफ धुडकावण्यात आली. दुसरं आपण बघितलं तर इराणच्या अन्य काही देशांमध्ये काही $बिलियन मधल्या ठेवी या अनेक देशांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठेवी गोठवण्यात आलेल्या आहेत, त्या अमेरिकेने गोठवलेल्या आहेत. त्यामुळे या ज्या ठेवी आहेत या खुल्या कराव्यात, या आम्हाला मिळाव्यात या दृष्टीनं इराणनी अट अमेरिकेसमोर ठेवलेली होती, पण ही अटसुद्धा अमेरिकेनं अमान्य केलेली आहे. तिसरी त्यांची महत्त्वाची अट होती ती म्हणजे तुमचं जे आखातामध्ये सैन्य आहे, अमेरिकन सैन्य आपल्याला माहिती आहे कुवेतमध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये, बहरीनमध्ये आहे. हे जे सगळं सैन्य आहे तुमचं जवळपास काही हजारांमध्ये सैन्य तिथं तैनात आहे, हे सैन्य तुम्ही तत्काळ मागे घ्यावं ही अट इराणनी अमेरिकेला केलेली होती. ती सुद्धा अमेरिकेने मान्य केलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची अट की आत्तापर्यंत अमेरिकेनं इराणवर अण्वस्त्राच्या नावाखाली म्हणजे हे अण्वस्त्र बनवणारा देश आहे असं म्हणत अमेरिकेने आत्तापर्यंत इराणवर अनेकदा हल्ले केलेले. त्यामुळे या वेळेला इराणनं ही महत्त्वाची अट ठेवली की या पुढच्या काळामध्ये भविष्यात अमेरिका आमच्यावर कधीही हल्ला करणार नाही याची खात्री
याची खात्री आम्हाला अमेरिकेकडनं पाहिजे अशी सगळ्यात एक महत्त्वाची अट ही इराणकडनं टाकण्यात आली, पण तीही अमेरिकेनं धुडकावून लावलेली आहे. आता अमेरिकेच्या ज्या अटी होत्या त्याही आपण बघूयात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट आपल्याला माहिती आहे, हॉर्मुझचं जी खाडी आहे किंवा हॉर्मुझचा जो काही समुद्रधुनी आहे, ही धुनी आता तुम्ही सर्व जहाजांसाठी तत्काळ खुली करावी ही मागणी अमेरिकेकडून करण्यात आली. कारण आत्ता आपल्याला माहिती आहे की जहाजं तिथे अडकून पडलेली आहेत. आत्ता कोणतंही जहाज हे इराणच्या परवानगीशिवाय ती समुद्रधुनी ओलांडू शकत नाही आहे. आत्ता देखील आपण बघितलं लेटेस्टमध्ये तर पाकिस्तानची 2 जहाजं ही इराणनी परत पाठवलेली आहेत. त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं की पाकिस्तानसुद्धा या युद्धामध्ये उतरू शकतं, तर ते का, तर पाकिस्तानची 2 जहाजं ही इराणनं परत पाठवलेली आहेत. त्यामुळे ही जी काही समुद्रधुनी आहे, हॉर्मुझ खाडी आहे, इथनं जहाजांची व्यापार जो आहे जो सुरू आहे तो लगेच खुला करावा, त्यावरचा जो तुमचा ताबा आहे तो तिथनं सोडावा, अशा पद्धतीची महत्त्वाची अट ही अमेरिकेने इराणवर टाकली. पण इराणनी अर्थातच ती धुडकावून लावली. एक लक्षात घ्या, हॉर्मुझ खाडीवरचं नियंत्रण हे इराणसाठीचं एक मोठं अस्त्र आहे. त्यामुळे ते काही मान्य केलेलं नाही इराणनी. दुसरं, अमेरिका जे सातत्याने म्हणते इराणला की तुम्ही न्यूक्लिअर प्रोग्राम चालवता आहात, तुम्ही जे काही युरेनियमचा साठा केलेला आहे तो काही तुम्ही ऊर्जेच्यासाठी फक्त केलेला आहे असं नाही आहे, तर याच्यातनं तुम्ही अणू कार्यक्रम राबवता आहात आणि त्यासाठी यापूर्वीही अमेरिकेने हल्ले केले. हा जो तुमचा न्यूक्लिअर कार्यक्रम आहे तो रद्द करावा ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. पण या बाबतीमध्ये इराण सातत्याने अमेरिकेला सांगते की आम्ही कोणताही न्यूक्लिअर प्रोग्राम राबवत नाही आहोत, पण अमेरिकेला हे मान्य नाही आहे, अमेरिकेला यावर विश्वास नाही आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या काही मुद्द्यांना घेऊन जी चर्चा सुरू होती, या चर्चेमध्ये दोन्ही देशांच्या अटी या एकमेकांनी अमान्य करून टाकलेल्या, त्यामुळे ही 21 तास चाललेली चर्चा निष्फळ ठरलेली आहे. आता दुसरीकडे जो महत्त्वाचा मुद्दा मी जो तुम्हाला म्हटलं की आता पाकिस्तान या युद्धामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. आता पाकिस्तान युद्धभूमीमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत. याच्या मागची कारणं काय असू शकतात, तर मुळामध्ये इराणला असा संशय आहे की आत्ताचे जे काही 2 आठवडे हे युद्ध संधी जी करण्यात आली, पाकिस्तान यामध्ये जी मध्यस्थी करत आहे, हे वेळ घालवण्याचा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत या अटी आम्ही 10 वेळा अमेरिकेला सांगितल्या, पण अमेरिकेने त्या धुडकावून लावलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिका युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतं. यावर इराण म्हणते की आमचा विश्वास बसत नव्हता, तरी पाकिस्तान भूमिका बजावत आहे म्हणून आम्ही त्याकडे बघायला गेलो. परंतु या 2 आठवडे का बरं घेतले गेले, तर याच्यामध्ये अमेरिकेला पुढच्या हल्ल्याची तयारी करता यावी यासाठी हे 2 आठवडे दिले गेले आणि याची पूर्ण कल्पना ही पाकिस्तानला होती. पाकिस्तान अप्रत्यक्षरित्या अमेरिकेला मदत करताय अशी आता इराणची भावना झालेली आहे. त्यातून तुम्हाला माहिती आहे की जे काही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जे एक पत्र समोर आणलं ते सुद्धा ड्राफ्टेड होतं. मग ते ड्राफ्टेड कुणाकडनं केलं गेलेलं होतं, तर अमेरिकन दूतावासाकडनं ते ड्राफ्ट करून आलेलं होतं. यावरून पाकिस्तानचं पितळ सुद्धा उघडं पडलेलं आहे आणि त्यामुळे आता इराण कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर सुद्धा हल्ला करू शकतं अशी स्थिती आहे. म्हणजे जसं आता सौदी अरेबियावर हल्ला झाले, त्याच्यानंतर बहरीनवर झाले, कुवेतवर झाले, कतारवर झाले, त्या पद्धतीनं इराण पाकिस्तानवर सुद्धा हल्ला करू शकतं आणि म्हणून पाकिस्ताननं सौदी अरेबियाच्या बॉर्डरवर आपले सैन्य आणून ठेवलेलं आहे. पाकिस्ताननी जवळपास 19,000चं सैन्य हे सौदी अरेबियाच्या हद्दीमध्ये आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानसुद्धा आता या युद्धामध्ये उतरू शकतं अशी एकूण परिस्थिती झालेली आहे. अर्थात आता पाकिस्तान जर का युद्धामध्ये उतरणार आहे तर भारताने सुद्धा या गोष्टींकडे किंवा या हालचालींकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण पाकिस्तान हा अत्यंत बेभरोशाचा देश आहे हे आपण पहिल्यापासून जाणतो. पाकिस्तान यामध्ये भारताला सुद्धा काही लक्ष करू शकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आपण देखील बघतो की आपल्या देशामध्ये काही ठिकाणी अलर्ट्स देण्यात आलेले आहेत आणि तसंच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर आता पाकिस्तान हा इराण अमेरिकेच्या या युद्धामध्ये उतरण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे आखातामधलं हे युद्ध कमी होईल, थांबेल, ही जी काही एक जगाला आशा वाटत होती ती आशा आता पूर्णतः मावळली आहे.
कोणत्याही क्षणी अमेरिका ही आता इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत बसलेली आहे आणि तो कधीही करू शकते. त्यामुळे जगसुद्धा आता पूर्णतः चिंतेत गेलेलं आहे. कारण जर अमेरिकेने असा काही मोठा हल्ला केला तर इकडनं चीनसुद्धा आता इराणला मदत जे करते आहे त्या दृष्टीतनं देखील आपल्याला बघावं लागेल आणि म्हणून तिसऱ्या महायुद्धाकडे या सगळ्याची वाटचाल जातीये की काय याची भीती आता जगाला वाटायला लागलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.